नमस्कार मित्रांनो, कॉमेडीचा वादा प्रदीप दादा चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता आम्ही सोनारी टू उज्जैन प्रवास करून उज्जैनमध्ये पोचल्यानंतर महाकालचं दर्शन घेण्यासाठी आम्ही निघालो. महाकालचं दर्शन घेण्यापूर्वी आम्ही आणलेल्या गाड्या रूमच्या पार्किंगसमोरच लावल्या आणि ही रिक्षा करून आम्ही दर्शनासाठी निघालो. कारण इथं खूप गर्दी असल्यामुळं स्वतःची आपली गाडी इथनं घेऊन जाणं शक्य नाही. एन्जॉय आणि मस्ती करत आम्ही रिक्षाने हळूहळू निघालो होतो. महाकालचं दर्शन घेण्यापूर्वी आजूबाजूला असलेल्या छोट्या मोठ्या सर्व मंदिराचे दर्शन घेण्याचे ठरवले आणि इथं प्रसिद्ध असलेल्या नवशा देवीचे म्हणजेच गडकालिका या नावाने असलेली देवी या देवीचं दर्शन घेण्यासाठी आम्ही इथं मंदिराच्या जवळपास पोचलो. आणि आमच्या सर्वांचं नशीब एवढं चांगलं की मंदिरामध्ये पोचताच तिथे आरती सुरू झालेली होती. मग आम्ही आरती घेण्यासाठी सर्वजण इथे थांबलो आणि पाठीमागे दिसते ते मोठ्या दीपमाळेला सर्वजण 1 ते 2 रुपयाचे नाणे चिटकावून आपले नवस बोलत होते. आणि समोर असलेल्या या गडकालिका देवीचे दर्शन आम्ही सर्वांनी घेतले. देवीचे असणारे भव्य दिव्य स्वरूप पाहून आणि हे प्राचीन मंदिर पाहून आम्ही सर्वजण खूप खुश झालो होतो. आणि बाजूला असणारा हा श्रीमन गणपती म्हणजे नवसाला पावणारा गणपती पाहण्यासाठी आम्ही सर्वजण इथं पोचलो. आणि गणपतीचं दर्शन घेऊन आम्ही हळूहळू श्री काळभैरवनाथ मेन तीर्थक्षेत्र काळभैरव या ठिकाणी आम्ही इथं पोचलो. आता हे समोर असलेले बॅरिकेड म्हणजे नुसते बॅरिकेड नसून या बॅरिकेडला बांधलेले सर्व धागेदोरे हे प्रत्येकजण आपले नवस बोलून बांधून जातोय. दर्शनासाठी आम्ही सर्वजण पुढे बॅरिकेडमधून जात असताना आमची टीम आणि आमच्या टीमचे किंगमेकर वाडेकर साहेबाची एंट्री पाहून आजूबाजूचे सर्वजण दंग झाले होते. मंदिरामध्ये मोबाईल अलाउड नसल्यामुळे आम्ही बाकीचा मंदिरातला व्हिडिओ न घेता संपूर्ण दर्शन घेऊन आम्ही मंदिराच्या बाहेर पडलो. आणि मित्रांनो, अजून आपल्याला महाकालेश्वरचं दर्शन घेणं बाकी आहे. तरी उर्वरित सगळा ब्लॉग आणि संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला महाकालेश्वरचं दर्शन घेतल्यानंतर दाखवण्यात येईल.